घरी यायचं वर्षभर तुम्हाला टेन्शन नाही टाकायचं आपण सगळं करा कोणत्या नेत्याची कोणत्याची सवय राजाच्या किल्ल्यावर जायचं आम्ही पायऱ्यावर नाही रायगडावरती राहणार नाही आपण पुढच्या वर्षी शिवजयंतीला शिवनेरीकडून जाणार हे आपण आंतरवाडी शिवजयंती घेऊन ठरवणार होतो परंतु मागची आपली सभा झाली त्या सभेचा पोरांचे काही झाले काही समाधानाने सांगितलं नाही कारण आपल्या समाजासाठी करायचं म्हणून आपल्या हाल होणार आहे म्हणून त्यांनी घर शिकत सुद्धा काढला नाही जितका त्रास होईल तितका सण त्याला पण अंतरवलेला आहे यावेळी शिवजयंती ठेवली 1 लाखापेक्षा जास्त गाड्याचा आकडा झाला मग आपल्याला पहिलं सभेचं जाऊन जाणारे गाड्या लावा कारण आपण असं ठरवलं होतं की सूर्य उठताच राजाच्या पायावरती फुल टाकायचं आणि तिथून सांगायचं पुढच्या वर्षी शांततेत जायचं आपण गोंधळ करायचा नाही म्हणजे आपल्या मायबापल्या सगळे पाण्याची व्यवस्था करायची जेवणाची व्यवस्था करायची कारण जर 6-7 करोड जर मराठी वाया गेले तर 100 किलोमीटर आपल्याला शिवनेरीचा आसपासचा सगळे बाजू वापरू शकतो म्हणून ते निवेदन सगळं सांगायचं परंतु 15 जानेवारीला आपण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जानेवारी तिथे ग्राउंडच मिळालं नाही आपल्याला गाड्या लावायचं कारण ग्राउंड आलं होतं जिथं गाड्या लावल्या पोरं तिथं झोपले असते कारण सूर्यवंता राजाच्या पायावर टाकायचं म्हणायचं नंतर रात्रीच लोकांना यावं नाही आणि जर रोडनी गाड्या लावल्या तर गाडी कशी थांबवावं म्हणजे रात्रभर त्याला जाग लावायला पुन्हा हा रोडी द्यायची आणि तिथं रोज लावलाय ग्राउंडवरती तिथं म्हणजे ती ग्राउंडवरती जेवी होती ना ग्राउंड ज्यावेळेस घेतली त्यावेळेस मी आपण काढले सभा घ्यायची होती कुणाचे गहू पेरले कुणाचे कापूस शेतकरी आहे त्यामुळं ते आपण आता कॅन्सल केलं आणि आता 18 तारखेला 19 तारखेला आपण ते घेऊनच पुढच्या वर्षीचं निवेदन सांगू आचारसंहिता सांगू त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी पुढच्या वर्षी शिवजयंतीला जायचं जयंती महिनाभर चालून द्या पण 19 फेब्रुवारीला मराठे हे शिवनेरीवरच दुसरीकडे नाही ज्या जागा भाग लावला नाही शिवनेरी काढायचा त्या लावायचं वापस यायचं मग शिवजयंती घालून साजरी करू आणि शिवजयंती संध्याकाळी करतो आपण शिकतो गाठ मुक्काम झाला मी सुद्धा ह्यावेळेस